कोल्हापूर जिल्हा कागल हा दिला पन्नूर हे गाव दूध गंगा तेराला त्या गावाच्या मधाला भैरवनाथ बिरुदेव गादीला शरण जाते सारे देवाला देव पावतो या नवसाला शरण जाते सारे देवाला देव पावतो या नवसाला देवा तुझ्या या गोड पांढरीला हजारे घरात जन्माला गणपती साहेब नाव तयाला देवाचं वरदान त्या वागाला गुरु बिरुदेवाच्या आशीर्वादान मामा फौजदार ओ झाला वंदना आली जोडीला जोर चढला त्या सुखी संसाराला त्यांना मुले हो झाली दोन हर्षवर्धनला तेजसरी बहिणा संसार केला गुन्ह्या गोविंदान त्यांना भैरवनाथाच वरदान संसार केला गुन्ह्या गोविंदान त्यांना भैरवनाथाच वरदान देवाचा आशीर्वाद सदा पाटीला म्हणून घराचा पाया काढला अव देवाची कृपा झाली ही बिलडी उभा राहिली सदैव देव त्याच्या मुखात सारा परिवार ओ सुखात सोनियाचा उद्या दिवस व्हाला गणपती दादांचा वाढदिवस आला शुभेच्छांचा वर्षा करू झाला मागणं मागूया देवाला आमच्या फौजदार साहेबांना उदंड आयुष्य लाभून देत्याला वाशा वगैरे खानाचा वरदास्त माझ्या शिरावर थाप मार ढिंबाड्या डोलावर
मोरल्या बाजूला त्या सणाऱ्या सूर्यापाशलान त्या राजा बाबा खाण्याला त्या चोला त्याला त्यानं म्हणाला सात कडे कुळपाच्या आता सूर्यापाला घातल्याला काय घालायला नाही करणे काय केली मोरल्या बाजूला त्या सणाऱ्या घातल्या त्या खोलीला सूर्यापा म्हणतोय बाबा घ्याई पिल्लाला त्याला सूर्यापणा म्हणाला नाही काय बोलत होता शिवा मोरल्या बाजूला अरे माझ्या गुणा सांगितल्या मला खरं लागलं आज वाटायला त्या चोला का सूर्यापा लागला बोलायच्या जाग्याला रामाया जीव काय करणे केली शिवा मोरल्या बाजूला सूर्यापा निघून चाला आमच्या जाग्याला भंडाऱ्याचा वाटवा बघला तिने त्या जाग्याला पूर्व चलाव लागला सूर्यापा घ्यायला भेटाला त्या जाग्याला भंडाऱ्याचा वाट्याला हात घातला मुठभर भंडारा घेतला आणि तिने फेकला त्या जाग्याला अरे देवा काशलिंगाचं नाव सूर्यापान घ्यायला नाव द्या नाही हे बघा घेतलं, नाव द्या नाही, हे बघा घेतलं.
सात कड्या कुलापाच्या सूर्यापान माझ्या खिशात घाल की रे भरत या बाहेर आला तसं सात कडे लागले त्यावेळेला बारवाला सूर्यापाला गेला अंगावर वस्त्र अंगावर लागला घालायला काय केलं तर एक दगड त्या सूर्यापान घेतला ताजं पाणी लागला घालायला मोठभर भंडारा टाकायला काशीलिंगाचं नाव घेतलं आणि मोठभर भंडारा टाकला देवाला स्वतः विचार केला म्हणाला काय केलं पाहिजे त्या जागेला मागा लागा या पिढ्याला डोक्या मागा पिढ्याला मागा लागा या पिढ्याला डोक्या मागा पिढ्याला मागा लागा या पिढ्याला डोक्या मागा पिढ्याला चावला लागा या पोचला डोक्या चावला पोचला राजाच्या वाड्याला डोक्या राजा राजा कैद्या खाण्याला डोक्या राजा देवयाच्या नावावर देवयाच्या नावावर प्रकार काय घडला होता त्या चोराला काय करणे केली वरल्या बाजूला त्या जाग्याला त्या कैला कार्याला सूर्यापा जाऊन पोचला मात्र त्या जाग्याला केला सूर्यपाना म्हणाला काशीलिंगाचं नाव घेतलं मुठभर भंडारा सूर्यापान घेतला तेवढा आणखीने टाकायला त्या सूर्यापा लागला दारावर टाकाय त्या चोरला त्या जाग्याला अरे देवाच्या दैव गतीनं त्या चोरला कड्या कुलपणे करायचे सूर्यापात जाणार मात्र त्या जाग्याला त्या जागेला सूर्यपान वाटला लावता चालायला आत गेला की माग कधी कुल फुटत असं लागणार असं करत सूर्यापा सातव्या खोलीला जाऊन पोचला माझा बंधू जाऊ दे
घडलं मात्र त्या जाग्याला त्याला म्हणाला काय करणे गेली महाग स्वतः मरल्या बाजूला त्या असणाऱ्या सूर्यापाशी जाणं 7व्या खोलीला सूर्यापा जाऊन पोचला त्या वेळेला स्वतः पोचायला विचार केला म्हणाला त्या जागेला तर त्या पहिल्या सती युगाला त्या राजाचा स्मरांगुळ सवळ झालं त्या वेळेला स्वतः त्यामध्ये विचार केला राजानं त्या जागेला राजा बसल्याला सदरला आणि त्या जागेला सुरास लागला राजा म्हणायला काय बोलत तुझा राजा त्या जागेला अरे बाबा निघून जायचं त्या राज काही देखायला त्या वेळेला आणखीन काय काय करायचं त्या जागेला त्यो कुवल देवळाशी सूर्या पालाया त्याला अंघोळा सवळ द्या मात्र त्या जाग्याला लागेला रे अरे सांगायला काय घडलं मात्र त्या जाग्याला त्याला म्हणाला राजाचं दासूक निघून गेलं सुरापाजवळ त्या जागेला सूर्यापाच्या जवळ गेल्याने सूर्यापाला काय म्हणत त्या वेळेला काय काय म्हणत होत त्या जागेला त्या सूर्यापाला लागला म्हणायला अरे बाबा आंघोळ सवळ करण्यासाठी बोलावणं केलं त्याच वेळेला नगर का सूर्यपाला बोलत असताना सूर्यपा काय म्हणतो त्याने त्या जागेला काय सांगायचं तुम्हाला मात्र त्या जाग्याला नियमाप्रमाणे आणखी पाठ्यच्या वेळेला आंघोळ माझी झाली त्याच वेळेला सुदासनी लागला होता सूर्यपा बोलाय त्या जागेला अरे सूर्यापा याड लागला का कुळ लागलं तुला त्याच वेळेला स्वतः राजानं बोलावणं केलंय त्या जागेला 7 कड्या कुलप लावून गेलो आम्ही आंघोळ सवळ कसं केलं त्या वेळेला अरे बोला याला गेला सांगायला लागला बोलाय त्या जागेला काय सांगायचं तुम्हाला पाट्यातील आंघोळ माझी झाली त्याच वेळेला पिळा त्यानं लावला त्या जागेला वल्ल्या झोत्राचा पिळा लावला वल्ली केस सूर्यापा धावतोय त्यावेळेला एवढ्यानं दासूद काय म्हणत होत त्या जागेला ते सूर्यापाच बघितलं ते दासुराचे ताग्याती झालं त्याच वेळेला का बोलत त्या जागेला अरे 7 कड्या कुलपा आम्ही काढत आलोय ना बाहेर सूर्यापा कसा गेला त्या वेळेला माननगर काय विचार केला म्हणाला त्या जागेला म्हणून आता सुद्धा परत त्या राजाच्या जवळ मामा गेलं त्याच वेळेला राजाच्या राजवाड्याला जायला आणि राजाला लागलं होतं बोलाय त्या जागेला राजा सरी महाराजाने आधाने साब सरकार सांगतोय का तुम्हाला त्या देवळाच्याकडे मी गेलो त्याच वेळेला याला बघायला गेलं सांगायला ये बघायला गेलं बघायला ये बघायला गेला सांगायला ये बघायला
सूर्याप्पा बोलतोय म्हणा राजाला काय काय बोलत होता त्यावेळेला सात कड्या कुलपाच्या त्या सूर्यापाशी झाला मी घातल्या का त्यावेळेला मानन त्या कसा सूर्यापा बाहेर आला त्या जाग्याला काय डाव नाही आम्हाला त्या चोरला नगर गावाला होतं बोलायला वल्ल्या धोतराचा पिळा लागलाय रावायला परत त्या जागाला कशामुळे केली असेल कसा सूर्यापा गेला असेल तिथनं बाहेर त्यावेळेला आगलाने अगला शिर दिसतो मात्र त्या जाग्याला देवाने बाई ओळख लागना तिची त्या जाग्याला मग काय करावं आता त्या चोरला आणि काय याला बघा